नमस्कार मित्रांनो, युनिकॉर्न ऑफ सत्या सनातन चॅनल वर तुमचं स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत पौराणिक कथा। एक काळ असा होता जेव्हा आकाशात झळकणारा चंद्र केवळ एक ग्रह नव्हता, तो होता सौंदर्याचा राजा, तेजाचा अधिपती। प्रजापती दक्षांना 27 कन्या होत्या, 27 नक्षत्रे होत्या। त्यांनी सर्वांच्यात पती म्हणून चंद्रदेवाची निवड केली। सुरुवातीला सर्व काही मंगलमय होतं, पण प्रेमाच्या या नात्यात हळूहळू पक्षपातीपणाची सावली पडू लागली। चंद्रदेवाचे मन रोहिणीवरच अडकून राहिले, तिच्याच सहवासात ते रमू लागले। इतर पत्नींचे अस्तित्व जणू त्यांच्या दृष्टीने विरून गेले। दुर्लक्षित, व्यथित आणि अपमानित झालेल्या त्या कन्यांनी आपल्या पित्याजवळ आक्रोश केला। दक्ष प्रजापतींच्या हृदयात संतापाचा ज्वालामुखी पेटला। त्यांनी चंद्रदेवाला इशारा दिला, सर्वांशी समान वाग। पण सौंदर्याचा गर्व आणि प्रेमाचा मोह यात गुंतलेल्या चंद्राने तो इशारा दुर्लक्षित केला। आणि मग क्षण आला विनाशाचा। दक्षांच्या मुखातून शब्द नव्हते, तो शाप होता, तुझं तेज क्षीण होईल, तुझी कांती दिवसेंदिवस नष्ट होईल। त्या शापाचे परिणाम भयंकर होते। आकाशातील तेजस्वी चंद्र हळूहळू क्षीण होऊ लागला, त्याचा प्रकाश मंदावू लागला। पृथ्वीवरील सृष्टी अस्थिर झाली, वनस्पतींनी ताजेपणा गमावला, समुद्राच्या लाटांनी संतुलन हरवले। देवताही भयभीत झाल्या, तेजाचा राजा आता अंधाराच्या छायेत हरवत होता। आपली चूक उमगल्यावर चंद्रदेव व्याकुळ झाले। अहंकाराचा कवच तुटला। त्यांनी ब्रह्मदेवांनाचा आश्रय घेतला। त्यांनी चंद्रदेवांना गुजरातमधील समुद्र तटावर महादेवांची तपश्चर्या करायला सांगितलं। त्यांनी एक शिवलिंग तयार करून कठोर तपश्चर्या आरंभली। दिवस गेले, महिने सरले, आणि अखेरीस त्यांची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले। शिव प्रकट झाले त्या क्षणी जणू सृष्टीनेच श्वास रोखला। चंद्रदेवांनी कातर स्वरात क्षमा मागितली। शिवांनी सांगितले, दक्षांचा शाप मी पूर्ण रद्द करू शकत नाही, पण तो संतुलित करू शकतो। आणि मग त्यांनी वर दिला, तू महिन्याच्या एका पक्षात क्षीण होशील आणि दुसऱ्या पक्षात पुन्हा तेजस्वी होशील। त्या दिवसापासून अमावस्येला चंद्र पूर्ण लुप्त होतो, आणि पौर्णिमेला तो पुन्हा संपूर्ण तेजाने झळकतो। शिवांनी त्याला आपल्या जटांवर स्थान दिले, म्हणूनच ते चंद्रशेखर म्हणून ओळखले जातात। ही कथा आपल्याला सांगते, प्रेमात समानता हवी, अहंकाराचा शेवट नेहमीच पतनात होतो। पण खरी पश्चात्तापाची भावना असेल तर देवही क्षमा करतो। हेच शिवलिंग पुढे भारतातील पहिले सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते।